नमस्कार, बोलू मराठीमध्ये आपले स्वागत। एखाद्या नेत्यांवर ईडी सीबीआय आयकर विभागाची नोटीस आली, थोड्याच दिवसात तो नेता पक्ष बदल। आज आपण असेच काही नेते पाहणार आहोत। पहिल्या नेत्याचे नाव आहे चित्रा वाघ यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली राष्ट्रवादी काँग्रेस। 2014 ला त्याच्या पती विरुद्ध आयकर विभागाने कारवाई केली, त्यांची चौकशी लागली आणि त्यानंतर चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। यानंतरचं दुसरं नाव आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण। अशोक चव्हाण यांच्यावर आदर्श हाऊसिंग सोसायटीच्या घोटाळे प्रकरणी सीबीआय आणि ईडी कडून चौकशी सुरू झाली। 2019 ला या चौकशीचा वेग अधिकच वाढला। या सगळ्या गोष्टीनंतर 2024 ला अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। त्यानंतरच्या शिवसेनेच्या नेत्या आहेत भावना गवळी। भावना गवळी शिवसेनेच्या यवतमाळ वाशिम मतदारसंघातून सलग 5 वेळा खासदार असणाऱ्या भावना गवळी यांच्या महिला विकास प्रतिष्ठान या संस्थेमार्फत आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने चौकशी सुरू केली। त्यांच्या निकटवर्ती असणाऱ्या लोकांनाही अटक केली आणि त्यानंतर मात्र भावना गवळी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। यानंतरचं नाव आहे राधाकृष्ण विखे पाटील। राधाकृष्ण विखे पाटलांवर 2014-15 या दरम्यान सहकारी साखर कारखान्यासंबंधी आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप झाले। तसेच लोकसभेला त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांना लोकसभेचं तिकीट पाहिजे होते, परंतु त्यांना काँग्रेसकडून तिकीट नाकारण्यात आले। या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर सुजय विखे पाटील यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश। त्यांच्या पाठोपाठ राधाकृष्ण विखे पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश। यानंतरचं नाव येतं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार। त्यांच्यावर सिंचन प्रकरणात 70,000 कोटींचा घोटाळा केल्याचे आरोप। याच प्रकरणी ईडी कडून त्यांची चौकशी सुरू झाली। 2023 मध्ये अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादीच फोडली आणि आमदारांचा गट घेऊन भाजपला पाठिंबा। त्यानंतर येतात नारायण राणे। नारायण राणे शिवसेनेतून मुख्यमंत्री झालेले। नारायण राणे 2017 ला त्यांच्यावर गैरव्यवहार आणि त्यानंतर बेनामी संपत्ती या प्रकरणात ईडीची चौकशी सुरू झाली। त्यानंतर 2019 ला त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। त्यानंतर येतात राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ। छगन भुजबळ यांच्यावर 2015 महाराष्ट्र सदन बांधकाम प्रकरणात मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप झाले। त्यांच्यावर ईडीने चौकशी सुरू केली। मनी लॉन्ड्री प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल आणि 2016 मध्ये भुजबळांना अटक देखील झाली। त्यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादीमध्ये फूट पाडली, तेव्हा भुजबळांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांच्या गटामध्ये सामील झाले।